सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 24 जानेवारी 2026 पावर्ड बाय बी वोकल फॉर लोकल. आपली खरेदी आपल्या शहरात, आपल्या साताऱ्यात. लोकशाही मार्गाने निवडणुका व्हाव्यात, दडपशाही खपवून घेणार नाही. आमदार शशिकांत शिंदे. सातारा जिल्ह्यात निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. अनेक पक्ष निवडणुका लढवत आहेत, परंतु जावळी तालुक्यातील छाननीवळी प्रशासन व पोलिसांसमोर घडलेला प्रकार सीसीटीव्ही फुटेजमध्ये आहे. महाराष्ट्रात आमच्या एवढ्या जागा आल्याची दवंडी पेटवणाऱ्या मला एवढेच सांगायचे आहे की हिंमत असेल तर लोकशाहीच्या मार्गाने निवडणुका घ्याव्यात. दादागिरी करणाऱ्यांना प्रशासन, पोलीस यंत्रणा पाठीशी घालणार असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी दिला. आमदार धनुष्यबाणाचे आणि पत्नी कमळ चिन्हावर खासदार नितीन काका पाटील यांचा आमदार महेश शिंदेंना टोला. खटावचे आमदार धनुष्यबाणावर निवडून आले आहेत आणि पत्नीला कमळ चिन्हावर निवडून उभे केले आहे, असे कुठेही पाहायला मिळत नाही, असा टोला खासदार नितीन काका पाटील यांनी आमदार महेश शिंदे यांना लगावला. दरम्यान चव्हाण साहेबांच्या पुरोगामी विचारांच्या राष्ट्रवादी शकले झाल्यानेच काही चुकीच्या प्रवृत्ती राजकारणात आल्या, असा घणाघातही त्यांनी केला. कराड उत्तरच्या आमदारांनी निष्ठावंतांवर अन्याय केला. ऍडव्होकेट महादेव साळुंके. आमदार म्हणून घोरपडे यांच्या कार्यपद्धतीवर टीका. पक्ष सत्तेत नसताना 2009 पासून मी निष्ठेने प्रामाणिकपणे पक्ष वाढवण्याचे काम केले. त्यानंतर हळूहळू रामकृष्ण वेता, सीमा घारगे, दीपाली खोत, नाना पिसरा यांच्यासह अनेक जण पक्षात आले आणि प्रत्येकाने पक्ष वाढवण्यासाठी झपाटून काम केले. मात्र आमदार म्हणून घोरपडे यांनी निष्ठावंतांवर अन्याय करत उमेदवारी नाकारली असल्याच्या शब्दात भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष ऍडव्होकेट महादेव साळुंकेंनी आमदार घोरपडे यांच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका केली. भाजप उमेदवार सागर शिरदास यांच्या उमेदवारी विरोधात न्यायालयीन लढा. 3 अपत्यांच्या मुद्द्यावर 27 जानेवारी रोजी उच्च न्यायालयात सुनावणी. शासनाच्या नियमानुसार सन 2003 नंतर 3रे अपत्य झाले असल्यास संबंधित व्यक्तीला कोणतीही निवडणूक लढवण्यास अपात्र ठेवण्यात येते. मात्र या स्पष्ट नियमाकडे दुर्लक्ष करत सैदापूर जिल्हा परिषद गटातून भाजपाच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आल्याचा गंभीर आरोप अपक्ष उमेदवार तथा बनवडीचे उपसरपंच नरहरी जानवराव यांनी कराड येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला. जिल्ह्यातील 85,000 महिलांची केवायसी चुकली. केवायसी करूनही लाभ नाही. अंगणवाडी सेवकांकडे पुन्हा धावाधाव. लाडक्या बहीण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी जिल्ह्यातील महिलांनी केवायसी केली, परंतु काही प्रश्नांची उत्तरे चुकल्याने त्यांना केवायसी करूनही लाभ मिळाला नाही. अशा 85,000 महिला आहेत, त्यांना आता अंगणवाडी सेवांमार्फत पुन्हा पडताळणी करावी लागणार आहे. वृषभ जाधव हत्या प्रकरणी 8 जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल. भाजपाच्या एका नगरसेवकाचा कटात सहभाग. दिनांक 23 जानेवारी रोजी साताऱ्यातील करंजी येथील आंबेकर चौकावर गुरुवारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास वृषभ जाधव याला कोयत्याने मारहाण करून त्याचा खून केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. खुनाची फिर्याद मृत वृषभचा भाऊ श्रेयस दशरथ जाधव वय 20 राहणार रविवारपेठ सातारा यांनी दिली असून खुनाच्या कटात भाजपाच्या एका नगरसेवकावर गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे. शाहूपुरी परिसरातील सराई टोळीत तडीपार. 4 जिल्ह्यातून 2 वर्षांची हद्दपारी. सातारा शहरातील शाहूपुरी परिसरातील शरीराविरुद्ध व मालमत्तेविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणाऱ्या सराई टोळीतील 4 जणांना सातारा पोलिसांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 95 अन्वये सातारा, सांगली, कोल्हापूर व पुणे जिल्ह्याच्या हद्दीतून 2 वर्षांसाठी तडीपार केले आहे. तडीपार करण्यात आलेल्यांच्या टोळीचा प्रमुख प्रेम गणेश पवार वय 21 राहणार शुक्रपेठ सातारा याच्यासह आनंदा उर्फ अण्णा लक्ष्मण माने वय 20, प्रेम आबासाहेब आडागळे वय 21 व अनिकेत सोमनाथ हिवळे वय 20 सर्व राहणार सातारा यांचा समावेश आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून गोवा बनावटीची दारू जप्त. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने सालपे तालुका फलटण येथील हॉटेल मधुसागर मध्ये बेकायदेशीर गोवा बनावटीच्या विदेशी मद्यसाठ्यावर छापा टाकून महाराष्ट्र राज्यातील बनावट लेवल चिकटून विक्री करणाऱ्या आरोपींना ताब्यात घेत त्यांच्याकडे 5,61,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. येवतेश्वर येथे होणारा बालविवाह सातारा तालुका पोलिसांनी रोखला. सातारा तालुका पोलिसांनी येवतेश्वर येथे होणारा बालविवाह रोखला. शुक्रवार दिनांक 23 जानेवारी रोजी सकाळी 11 सुमारास ही कारवाई करण्यात आली. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी: तालुका पोलीस स्टेशनचे हवालदार मालोजी चव्हाण यांनी येवतेश्वर येथे बालविवाह रस्त्याची गोपनीय माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलीस पथक तेथे तात्काळ जाऊन कारवाई करण्यात आली. इथून दुचाकीची चोरी. कोरोई तालुका सातारा येथे सनी हॉटेलच्या पार्किंग मधून मोटरसायकल दिनांक 7 जानेवारी रोजी संध्याकाळी 7:30 ते दिनांक 8 रोजी सकाळी 10च्या वेळेस चोरीला गेल्याची तक्रार सुहास संजय मोहिते वय 32 राहणार रामलक्ष्मी देवा पटा यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. मेड इन सातारा बॅग्स. सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग. संपर्क 9594 415 115. ललित टेलर्स. लुक गुड फील गुड. शाळा, कॉलेज, विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा. अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.